नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे ऑनलाईन एज्युकेशन सेमी विथ मराठी आपल्या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी च्या मॅथ विषयाचा चॅप्टर 5 एक्सपान्शन फॉर्म्युले ह्याचा भाग 3 पाहत आहोत। यापूर्वी आपण a + b ब्रॅकेटचा क्यूब असेल तर त्याचं एक्सपान्शन कसं होतंय हे पाहिलंय। आता ह्या सूत्राचा उपयोग करून x + 2 ब्रॅकेटचा क्यूब असेल म्हणजे आपण हे दुसरं जे चल होतं त्याऐवजी संख्या घेतली होती तर त्याचं एक्सपान्शन कसं होतंय हे पाहिलं होतं। मी एक गोष्टीसाठी सॉरी म्हणतो तुम्हाला की कालच्या व्हिडिओमध्ये आपण इथं 3a चा वर्ग लिहिलं होतं। तर विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी कुणी लिहून घेतला असेल किंवा ज्यांच्या लक्षात आलं असेल त्यांनी इथं लक्षात आलं नसेल त्यांनी तर कृपया a च्या वर्गाच्या ऐवजी x चा वर्ग करून घ्या प्लीज। सॉरी पुढे पहा। आता आज आपल्याला ह्या पहिल्या चलाच्या जागेवर एक सहगुणक आणि चल असं घ्यायचंय आणि दुसऱ्या पदाच्या जागेवर पण एक सहगुणक आणि चल असं जर उदाहरण असेल तर ते कसं सोडवायचे हे आपण पाहणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागच्या वर्षी काही घातांकाचे नियम पाहिले होते बघा 7वी मध्ये। a × b ह्याचा घातांक जर m असेल तर तुम्हाला माहिती ना की हा जो m चा घातांक हा जो m घातांक आहे तो a ला पण असतो आणि b ला पण आपण देतो। जसं की a चा घातांक m × b चा घातांक m हे सूत्र आठवते सगळ्यांना। तर या सूत्राचा उपयोग तुम्हाला आता या ठिकाणी होणार आहे पहा। तर मी विद्यार्थी मित्रांना अजून एकदा सांगतो की तुम्ही ज्या त्या वर्गामध्ये जे सूत्र वगैरे आहेत त्याची खूप प्रॅक्टिस करायची बघा। आपल्या शाळेमध्ये आपण बघता मी तुम्हाला एक प्रकारचं गणित समजावून सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जवळपास 30 प्रकारचे गणित प्रत्येक प्रकारचे आपण समजा एक प्रकार शिकलो की त्याच्यावर तुम्ही 30 उदाहरणं सोडवता बघा विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे की नाही? तर हे खूप चांगलं आहे पहा। उदाहरणं तुम्ही जेवढे जास्त सोडवाल ना तेवढं तुम्हाला प्रॅक्टिस होईल, तुमच्या लक्षात राहायला मदत होईल, तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज नाही। तर तुम्ही काय करायचंय, मी जे एक प्रकारचं गणित तुम्हाला समजावून सांगतो तशा पद्धतीचे तुम्ही 30, 40, 50 तुमच्या सोयीने तुमच्या वेळेनुसार जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये सोपं होईल। तर आज आपण याचा विस्तार कसा करायचा आहे हे पाहूया। सेम आहे पहा, हे जे सूत्र आहे ना हेच तर आपलं एकच एक्सपान्शन फॉर्म्युला आहे आपला। हा दोन पदांची जर बेरीज असेल तर त्याचा घन करायचा, हेच आहे ना ते। दोन पदांचा जर घन असेल तर त्याचं एक्सपान्शन कसं करायचं हेच आहे। फक्त इथं जे a होतं त्याच्याऐवजी इथं फक्त 2a झालंय, इथं जे b होतं तर फक्त 3b झालंय। मग त्याच्यात नेमका काय बदल करायचा तर हा नियम लावायचा आणि बदल करायचा। बघू आपण। आता आपल्याला पहिल्या पदाचा घन करायचा आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं पहिलं पद हे सिंगल असेल, सिंगल टर्म विदाउट कोइफिशियंट तर तुम्ही त्याचा डायरेक्ट घन करत होते। परंतु आता इथं बघा इथं कोइफिशियंट पण आहे आणि a पण आहे। मग तुमचं पहिलं पद आता 2a आहे, मग तुम्ही 2a चा घन असा लिहू शकत नाही। लक्षात आलं? दोन पद असतील तर तुम्हाला कंस करणं कंपल्सरी आहे। दोन पद असतील तर त्याला कंसामध्ये घ्यायचे आणि हे तुमचं पहिलं पद आहे आणि ह्या पहिल्या पदाचा घन, बरोबर? मग सूत्र आहे पुन्हा दुसऱ्या पदाचा घन। आता हे सूत्र मी पुसतोय तर आपल्याला जागा पुरणार नाही, पण हे सूत्र लक्षात ठेवा तुम्ही काय आहे की a × b ह्याचा जर घन असेल तर तुम्हाला पहिल्या पदाचा पण तोच घन घ्यावा लागतो गुणिले दुसऱ्या पदाचा पण तोच घन घ्यावा लागतो। आता ह्याच सूत्राचा तुम्हाला इथं उपयोग होणार आहे पहा। पहिल्या पदाचा घन मी इथं केलाय, आता दुसऱ्या पदाचा घन मी इथं करतोय 3b चा क्यूब। ओके, इथं देखील दोन पद होते म्हणून मी इथं कंस घेतलाय। आता 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग, पुन्हा एकदा दोन पद असल्यामुळे मला ह्याचा वर्ग घ्यायचा आहे, गुणिले 3b गुणिले दुसरं पद जशाच तसं। पहा, पहिल्या पदाचा घन प्लस दुसऱ्या पदाचा घन प्लस 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसरं पद जशाच तसं गुणाकारामध्ये प्लस आता 3 घ्यायचे, पहिलं पद जशाच तसं ठेवायचे, इथं मग 2a गुणिले पण लिहू शकता कंसात पण लिहू शकता आणि ह्या दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा आहे, 3b चा वर्ग करायचा। पहा, पहिल्या पदाचा घन तर आपला पहिल्या पदाचा घन, दुसऱ्या पदाचा घन तर आपला दुसऱ्या पदाचा घन। आता 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग आणि b जशाच तसं, मग आपलं पण 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसरं पद गुणाकारामध्ये जशाच तसं प्लस 3 पहिलं पद जशाच तसं आणि दुसऱ्या पदाचा वर्ग गुणाकारामध्ये, मग हे दुसरं पद पहिलं पद जशाच तसं आणि दुसऱ्या पदाचा वर्ग गुणाकारामध्ये। ह्या दोन कंसांच्या मध्ये असं असेल तर दोन कंसांच्या मध्ये दिसत नसलं तरी ही गुणाकार असतो। ओके, आता पुढे पहा। आता हे कसं सॉल्व्ह करायचं तर हा नियम बघा, ह्या a च्या आणि b च्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे तर तुम्हाला माहिती आहे कोइफिशियंट, हा जो कोइफिशियंट आहे कोइफिशियंट आणि व्हेरिएबल ह्या दोघांच्या मध्ये पण गुणाकाराचं चिन्ह असतं।
मग आता ह्याचं नियमाने पाहायला गेलं तर 2 गुणिले ए आणि ह्याचा घातांक 3 असेल तर हे असं असणार आहे पहा, 2 चा पण घन आणि ए चा पण घन, आणि 2 चा घन 8 होतो, ए चा घन काय होत नाही, मग हे असंच राहणार. मग तुमचं 2a चा घन ह्याचं सॉल्व जर केलं तर 8a चा घन असं बनतंय पहा. समजतंय? पुढं आता हा 3 ला 3 जशास तसा ठेवू आपण, हा कंस सॉल्व करून घ्या. 2 चा पण वर्ग आणि a चा पण वर्ग, हे पहा 2a चा वर्ग आहे ना, तर हा वर्ग 2 चा पण असतो आणि a चा पण असतो. मग 2 चा वर्ग आणि a चा वर्ग, आता तुम्हाला माहिती आहे 2 चा वर्ग 4, a चा वर्ग a चा वर्गच राहील. मग हे झालं 4a चा वर्ग, म्हणजे 3 गुणिले 4a चा वर्ग गुणिले 3b. ओके, आता हे 3 ला 3 राहिलं गुणिले 2a राहिलं आणि गुणिले हे पुन्हा एकदा 3b चा वर्ग, मग सॉरी 3b चा वर्ग. तर मग हा जो वर्ग आहे तो 3 चा पण असतो आणि b चा पण असतो. मग इथं 3 चा वर्ग b चा वर्ग, पण तुम्हाला माहिती आहे 3 चा वर्ग 9 आहे, b चा वर्ग b चा वर्गच राहील. मग हे पद तुमचं 9b चा वर्ग प्लस आता हा क्यूब आहे. मग पुन्हा एकदा 3b चा क्यूब म्हणजे काय आहे, 3 चा पण क्यूब आहे आणि b चा पण क्यूब आहे. मग 3 चा क्यूब 27, b चा क्यूब b क्यूब, हे तुमचं पद झालं 27b क्यूब. आता थोडं सोल्युशन राहिलेलं बघा. तुम्हाला वाटतं की एवढंच झालं का? नाही. आता ह्या पदामध्ये जिथं जिथं गुणाकार आहे ना ते गुणाकार आपल्याला करायचे, जिथं जिथं गुणाकार आहेत ना ते गुणाकार आपल्याला करायचे. तर पहा 7वी मध्ये आपण शिकलेलो आहे असे गुणाकार करताना अगोदर कोइफिशिएंटचे गुणाकार करता तुम्ही. अगोदर हे सहगुणक आहेत ना 3, 4 आणि 3, ह्या संख्या ज्या आहेत सहगुणक यांचे गुणाकार करायचे आणि नंतर चलांचे गुणाकार करायचे. मग 3 चौक 12, 12 त्रिक 36. तर हे पहिला 8 a चा क्यूब लिहू आणि हे 3 चौक 12, 12 त्रिक 36. आता बघा अल्फाबेटिकली एबीसीडी मध्ये जे अक्षर आहे ना ते अगोदर लिहायचे. मग इथे ए चा वर्ग आहे तर ए चा वर्ग आणि हे बी आहे तर बी. पहा हे दोन पद आहेत ना हे लाईक टर्म्स नाहीत बघा, किंवा हे लाईक व्हेरिएबल्स नाहीत, म्हणून त्यांना जशास तसं ठेवायचे. जर ते लाईक असते तर त्यांच्या घातांकाची बेरीज झाली असते, बरोबर. प्लस आता इथं 3, इथं 2 आणि 9 हे कोइफिशिएंट आहेत 3, ह्या तिघांचा गुणाकार करायचा. 3 दुने 6 आणि 6 9 54. आणि हा बी, आता सॉरी एबीसीडी मध्ये ए अगोदर असतोय अल्फाबेटिकली, मग ए येईल आणि नंतर हा बी चा वर्ग जशास तसा प्लस 27 बी चा घन. समजतंय का? पहा आपण काय केलंय, पहिल्या पदाचा घन केलाय. मग पहिल्या पदाचा घन केला तर तो 8a चा क्यूब झाला. मग आपण 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसरं पद गुणिले, तर हे त्याचं उत्तर आलंय. नंतर आपण 3 गुणिले पहिलं पद जशास तसं आणि ह्या दुसऱ्या पदाचा वर्ग केलाय. मग ह्या तिघांचा गुणाकार केला तर हे पद मिळालंय आणि दुसऱ्या पदाचा घन करायचा आहे तर ते आलं तुमचा 27 चा घन. तर अशा पद्धतीने जर ह्या चलाच्या जागेवर सहगुणक आणि चल असेल आणि इथं पण सहगुणक आणि चल असेल तर त्याच्या ब्रॅकेटचा क्यूब कसा करायचा आहे हे आपण पाहिलेलं आहे. आपण आणखी एक उदाहरण पाहू. तुम्ही होमवर्क करायचा पहा. आता तुम्ही होमवर्क करायचा आहे. हा पहा उदाहरण कसे तयार होतात. तुम्हाला उदाहरण कुणाला द्यायची गरज नाही. पहा आणि हे 2 ए घेतलं होतं आणि 3b घेतलं होतं, ह्यालाच कंटिन्यू करू आपण. आता 3b घेऊ आणि 4c घेऊ आणि ह्याचा आपण क्यूब करू. चालेल? पहा ह्या संख्याला 3b होतं तेच पद मी इथं घेतलं, पण ह्याच्या पुढचं b च्या नंतर c आहे म्हणून एक संख्या वाढवून मी c घेतलं. आपण आता ह्याचा वर्ग करू. पहिल्या पदाचा घन मग 3b चा घन प्लस 3 पहिल्या पदाचा वर्ग मग 3b चा वर्ग आणि दुसऱ्या पदाने गुणायचं त्याला. ओके, प्लस 3. आता दुसरं पहिलं पद जशास तसं ठेवायचं तुम्हाला 3b आणि दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा आहे. मग 4c चा वर्ग करायचा आहे आणि शेवटी ह्या दुसऱ्या पदाचा घन करायचा आहे. मग 4c चा घन होईल. पहा ओके. आता ह्याचा घन करायचा म्हणजे हा घन ह्याचा पण आणि ह्याचा पण आहे. 3 त्रिक 9b चा घन प्लस हा 3 ला 3 जशास तसा राहिला गुणिले. आता हा वर्ग ह्याचा पण आणि ह्याचा पण 3 चा वर्ग 9 b चा वर्ग गुणिले 4c प्लस 3 ला 3 जशास तसं गुणिले 3b ला 3b जशास तसे गुणिले 4 चा वर्ग 4c चा वर्ग म्हणजे 4 चा पण वर्ग आणि c चा पण वर्ग. 4 चा वर्ग 16 c चा वर्ग c स्क्वेअर. आता 4c चा क्यूब जर करायचा असेल तर 4 चा क्यूब 64 आहे आणि c चा क्यूब c क्यूब आहे. मग पुढे आता हे कॅल्क्युलेशन राहतंय आणि हे कॅल्क्युलेशन राहतंय. बघा
प्रत्येक वेळी तुम्हाला कॅल्क्युलेशन, एक मिनिट फक्त, हा सॉरी, हे आपण 3 चा घन करताना इथं माझ्याकडून वर्ग झालेला पहा, तर इथं 3 चा घन 27 येईल बरोबर. मग 3 चा घन 27. आता हे मधले जे कॅल्क्युलेशन राहिले ते आपण करूया. इथं झालं 27b चा घन प्लस, आता हे 3 9 आणि 4 यांचा गुणाकार करायचा आहे. 3 चौक 12 आणि 12 9 108 आणि हे b स्क्वेअर आणि c जशास तसं. आता हे 3 त्रिक 9 आणि 16 9 144 आणि b आणि c स्क्वेअर जशास तसे आणि हे 64 ला c चा क्यूब जशास तसा. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, पाचव्या गणितासाठी 4c प्लस 5d चा क्यूब, सहाव्या गणितासाठी 5d प्लस 6e ब्रॅकेटचा क्यूब आणि सातव्या उदाहरणासाठी 6e प्लस 7f असं करत करत तुम्ही z पर्यंत हे उदाहरण सोडवायचे आहे. ओके, थँक्यू.